पती पत्नीच्या नात्यात कुरबुरी काही नवीन नाही, मात्र हे वाद कुठे मिटवायचे हे समजायला हवं। बऱ्याचदा भांडण टोकाला जाऊन एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल गेली आहे। अशीच एक घटना पालघरमध्ये घडली आहे। एका महिलेनं आपल्या पतीचा राग पोटच्या मुलीवर काढला। इतकंच नाही तर मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिने स्वतःलाही संपवला। या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पालघरमध्ये पती पत्नीच्या वादात चिमुकलीचा जीव गेलाय। पती फिरायला गेला, मात्र आपल्याला सोबत नेलं नाही याचा राग मनात धरून एका मातेने आपल्या 4.5 महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केली। एवढ्यावरच ती थांबली नाही, तर नंतर गळफास घेत स्वतः देखील आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पालघरमध्ये समोर आली आहे। पालघरच्या डहाणूतील सिसने येथील मनीषा राजड वय वर्ष 23 या मातेनं आधी आपल्या 4.5 महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तिने स्वतः आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असतात। पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले, मात्र परवा पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा राग मनात धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे। या प्रकरणात मयत मनीषाच्या विरोधात आपल्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे।